हॅलो गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज तुम्ही मला बघत आहात हॅम्बर्ग एअरपोर्टवर. का? कारण की मी चाललो आहे मुंबईला, इंडियाला परत वेकेशनसाठी. आणि आता मी माझे बॅग दिलेले आहेत, म्हणजे माझी चेक इन बॅग. आणि ह्या खूप मोठी लाईन आहे, जवळजवळ पाऊण तास लागला. मला असं वाटलेलं की हॅम्बर्ग एअरपोर्ट खूप छोटं आहे, तर खूप कमी वेळ लागेल, पण खूप जास्त मोठी लाईन आहे. आणि हे बघा, ही झिगझॅगमध्ये आहे लाईन, आणि ती इथून चालली आहे ती अजून सुरूच आहे, बस तिथपर्यंत. आणि ते खाली तुम्ही दिसताय एंट्री करतायत, तो एंट्री एअरपोर्टची जवळजवळ एंट्रीपर्यंत आहे लाईन. तर खूप मोठी आहे, म्हणून पाऊण तास लागला. आता मी इथून गेटवर जाईन आणि बघेन की पुढची जर्नी कशी आहे, तुम्हाला पण सांगेन, दाखवेन. बाय. हॅम्बर्ग एअरपोर्टला इथे मॅकडी आहे. हे इथे एमिरेट्सचं चेक इन आहे ह्या साईडला. ही बघा, ही लाईन ती मी तुम्हाला सांगितलं ते. आणि चांगलं क्रिसमस डेकोरेशन आहे, त्यामुळे चांगलं आहे. आणि आता इथे सगळे गेट्स आहेत, तर मी तुम्हाला दाखवेनच आता की पुढची प्रोसेस कशी आहे. पण सर्वात पहिले तर आता मला सिक्युरिटी चेक इन करावं लागेल, आणि मग पुढे जातो. गाईज, सिक्युरिटी चेक इन पण झालं आहे, काय प्रॉब्लेम नाही आला, एकदम स्मूथली. आणि आता मी इथून गेटकडे जातो आहे. बोर्डिंगचे जे थोड्या वेळाने सुरू होईल, अजून पाऊण तास आहे बोर्डिंग सुरू व्हायला. दाखवतो तुम्हाला आता पुढे. बसलेलो आहे मी इथे. सिक्युरिटी चेक इन झाली, त्यानंतर मी विसरलोच की बॉर्डर कंट्रोल पण होतं, म्हणजे पासपोर्ट आणि माझं कार्ड इथलं चेक होतं, ते मी विसरलेलोच टोटली, काय माहिती का. आणि मग ते चेक झालं. आता खूप फास्ट होतं, इझी होतं एकदम, जास्त लाईन पण नव्हती, 2 मिनटं लागली. आणि ते झाल्यावर आता येऊन बसलो आहे. अजून जवळजवळ 1.5 तास आहे प्लेनला. आणि माझं अजम्पशन आहे की अजून 1 तासाने किंवा पाऊण तासाने बोर्डिंग सुरू होईल. तर भेटू, तुम्हाला दाखवतात. आता प्लेन माझ्यामध्ये आलेलं आहे ऑलरेडी. तर बघू आता काय जेवायला काय आहे, फ्लाईट एक्सपिरियन्स कसा असेल, दुबईला जाऊन मी काय करणार हे मलाच माहीत नाही. तर आपण सोबतच बघूयात काय करायचं आहे ते. व्हेजिटेरियन मिल घेतला आहे मी, काहीतरी चीज मिक्स. हा पाव आहे, चीज, बिस्किट, बटर चे प्रकार, कॅरेटची खीर, सलाड, पाणी आणि चमचे. जेवायला हॅलो गाईज, दुबईला उतरलेलो आहे मी. आणि तुम्ही आता बघता इथे हे कनेक्टिंग फ्लाईट्सचं हे आहे. खूप मुंबईसारखं चालत आलो मी, पण माझं सजेशन असं असेल की आपण हे इथपर्यंत चालत या, मेन कनेक्शनपर्यंत. आणि ती सुरुवातीला 2 की 3च आहेत कनेक्टिंग फ्लाईट्स सिक्युरिटी चेक इन. आणि ते एवढं भरलेलं असतं की म्हणजे खूप जास्त मोठी लाईन आहे. आणि इथे खूप कमी लाईन आहे, प्लस खूप काउंटर्स ओपन असतात. त्यामुळे मी सजेस्ट करेन की इथल्या कनेक्टिंग फ्लाईट्सला. आता मी जाऊन विचारतो आहे सर्वात आधी की मी माझी फ्लाईट प्रीपोन करू शकतो का, नाहीतर मग विजा ऑन अरायवलबद्दल मी विचारणार आहे त्यांना. बाय. दुबईचा विजा ऑन अरायवल मिळालेला आहे, आणि त्याचं इन्फॉर्मेशन मी नंतर देईन थोड्या वेळाने. पण आता मी विजा ऑन अरायवल घेतला, उतरलो, मरहबा सर्व्हिस काउंटरवर गेलो. तिथे सांगितलं आहे माझ्याकडे युरोपियन विजा आहे आणि इंडियन आहे मी. तर मी त्यांना सांगितलं की मला विजा ऑन अरायवल पाहिजे. त्यांनी मला दिला 60 युरोमध्ये, एकदम झटपट नॉर्मल पेमेंट केल्यासारखं. आणि मग परत लगेच मिळाला मला विजा ऑन अरायवल. बोर्डिंग पास कसा असतो तसा आहे विजा ऑन अरायवल. आणि ते झाल्यानंतर मी आता ठरवलं की मेट्रोने जायचं की टॅक्सीने जायचं. तर मेट्रो स्वस्त होती आणि 15 दिरहम येऊन जाऊन, तर म्हणजे अराऊंड
3 युरो लागले मला. आणि त्या सगळ्या गोष्टीला एकदम लगेच मी आलो वर. सगळीकडे सायन्स होते की ते मेट्रो आहे मेट्रो आहे मेट्रो आहे. मेट्रो घेतली, आलो वर, पेमेंट केलं कार्डने. आणि त्याच्या आधी विजा घेतल्यानंतर माझ्याकडे पासपोर्ट कंट्रोल पण करावा लागला, म्हणजे पासपोर्ट स्टॅम्प बिम घेतला. तर तिथे मला फ्री सिम कार्ड मिळालं आहे दुबईचं टुरिस्टवाला. आणि एवढं सीमलेस एक्सपिरियन्स आहे की मी घेतला सिम, मोबाईलमध्ये टाकलं किंवा ई सिम असेल तर स्कॅन पण करू शकता तर मला पाहिजे तर. माझ्याकडे तेव्हा नेट नव्हतं म्हणून मी टाकलं आहे माझं जुनं सिम काढून. आणि त्यांना लगेच त्यांचा मेसेज येतो की मग आपल्या त्याच्यावर फक्त रिप्लाय द्यायचा की इयर ऑफ बर्थ, ते सगळं आतमधून कनेक्टेड आहे आपली डेटा. त्यामुळे 99 म्हणजे आपलं इयर ऑफ बर्थ सांगितलं की झालं. लगेच माझं आता सुरू झालं आहे. माझ्याकडे वायफाय पण आहे. आणि आता मी मेट्रोने बुर्ज खलिफाला किंवा सिटी सेंटरमध्ये जाणार आहे. तर तुम्हाला दाखवतच. बाय. आता आपण मेट्रोने चाललो आहे गाईस. एक्सपोला जाणारी मेट्रो आहे, पण आता मी चाललो आहे. एक्सपो 2020 المحطة القادمة هي الجرهود. The final destination of this train is Expo 2020. The next station is Al-Garhoud. गाईज मी मेट्रोमध्ये आहे. मेट्रोमधला व्ह्यू आहे आणि मी बुर्ज खलिफा आणि दुबई मॉल एकच आहे तिथे चाललो आहे. المحطة الأخيرة لهذا القطار هي إكسبو 2020. المحطة القادمة هي The next station is ADCB. Expo 2020. The next station is World Trade Center. المحطة القادمة هي أبراج الإمارات. The next station. मी दुबई मॉलमध्ये आलेलो आहे. असली भरलेली होती ना मेट्रो, जसं की मुंबई मेट्रोमध्ये किंवा मुंबई ट्रेनमध्ये की अरे एक्सक्यूज मी करत बाहेर निघावं लागलं. एक स्टॉप आधीच मला सांगावं लागलं माझ्या पुढच्या लोकांना की मला उतरायचं आहे. तर त्यांनी मला जागा करून दिली आणि लगेच बंद होतो दरवाजा. त्यामुळे उतरलो नसतो तर मग मला एक स्टॉप पुढे जावं लागलं असतं आणि काय माहिती मग काय झालं असतं. पण ठीक आहे, आता आलो आहे मी इथे आणि बघू आता आज जातो आहे. जरा लांब आहे इथून, असं कनेक्शन आहे तर दाखवतो तुम्हाला. हे बघा, बघूयात आपण आता. जास्त चालायचं आहे दुबई मॉलला बसायला, पण हा व्ह्यू बघा तोपर्यंत. वा म्हणण्यापेक्षा उंच उंच बिल्डिंग इथे रेती आहे. हे काय झाड कशी आहे ते काय माहिती. ठीक आहे, इथून अजून सरळ जायचं. दुबई मॉल इथे लिहिलं आहे बघा. आता अजून हळूहळू पुढे चालत जातो मी. माझ्या एका हातात बॅग आहे दुसरीवाली ही, त्यामुळे नीट व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता येते मला, पण जमत आहे. मजा येते, काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स. जे मुंबईमध्ये राहतात ना, हा व्ह्यू बघा. जे मुंबईमध्ये राहतात ना त्यांना असं काय फार वेगळं वाटत नाही. म्हणजे मला ते काय वेगळं वाटत नाही. तुमचं बिल्डिंग मुंबईमध्ये पण आहेत. हे असेच कॉम्प्लेक्स वगैरे असतात आपल्याकडे. हे असंच डेकोरेशन असतं. त्यामुळे फार काही असं वेगळं नाही आहे. इथे बुर्ज खलिफा आहे, त्यामुळे ती बिल्डिंग बघायला येईल काहीतरी वेगळं. आणि बघूयात तुम्हाला पण आता आतून व्ह्यू दाखवतो, बाहेरून व्ह्यू दाखवतो. सी खूप गरम होतं मागं, खूप जास्त.
दुबई मॉलला पोचलेलो आहे. हा आतमधून आहे मॉल. अजून ओपन झाला आहे की नाही काय माहिती. सकाळचे 8:45 वाजले आहेत, त्यामुळे खूप कमी दुकानं ओपन आहेत. पण आता मी बाहेर जायचा प्रयत्न करेन, बुर्ज खलिफा बघायचा आणि तुम्हाला दाखवेन. गाईज आपण पोचलेलो आहोत बुर्ज खलिफाला. तुम्ही मागे बघतच असाल की हा बुर्ज खलिफा आहे. खूप ऊन आहे आणि खूप गरम पण होतं आहे, म्हणजे घाम वगैरे होतं. मुंबईसारखं वातावरण झालं आहे इथे. मला कंटिन्यू पुसावा लागतो आहे घाम. इथे यायला मला जवळजवळ एक 15 मिनटं लागली चालत, कारण की मी दुबई मेट्रो स्टेशनला उतरलो. सो ते आतून AC वगैरे होता, जास्त नव्हता पण मगाशी दाखवलं तसं. आणि तिथून चालत आलो, मग मॉलमध्ये आलो. मग मॉल बंद होता कारण की सकाळचे 9 वाजलेले. मग जास्त लोकं नव्हती विचारायला. मग त्यांना एखाद्या सिक्युरिटीला विचारलं. मग त्यांनी सांगितलं की एक्झिट नंबर 6ला बाहेर पडायचं. वॉटर काय कारंजे वॉटर जे काय असेल ते पाण्याचा कारंजा आहे इथे. तर त्याच्यासोबत त्या एक्झिटला बाहेर पडायचा आणि तिथून बुर्ज खलिफा खालून दिसतो आणि खूप भारी दिसतं आहे. खूप चांगलं ऊन आहे, हे तुम्ही बघू शकता. इथे भरपूर वेगवेगळे आहेत आणि इथे समोर कारंजे असतात. पण ते आता मला आज नाही बघता येणार कारण की दुपारचे 1:30 वाजता येते आणि माझी फ्लाईट आहे 3 वाजताची. 3x झूम. वा, खरं सांगायचं तर असं काय फार काही वेगळं नाही वाटत आहे, कारण की मुंबईमध्ये राहतो मी आणि मुंबईमध्ये अशी उंच उंच बिल्डिंग असतात. हे एवढे उंच नाही आहेत, म्हणजे हे आता खूपच उंच आहे, पण तरी असे उंच उंच बिल्डिंग असतात त्यामुळे असं फार काही वेगळं वाटत नाही आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की आणि बाकीकडे पण असं काही फिरायला खास नाही आहे. आता खास दुबई फिरायला येणं मला तर नाही पटणार आणि जे मी बरोबर करतो आहे, कारण की माझा लेओव्हर आहे आणि थोड्या वेळासाठी मी दुबई फिरून घेईन, बस झालं माझं काम आणि बघेन. त्यामुळे भारी वाटतं आहे. असं फार काही हे नाही. बघू, तुम्हाला आता मी ठरवतो आहे. आता मी जाऊन चेक करेन की ऑन टॉप ऑफ बुर्ज खलिफा जाण्यासाठी किती पैसे लागतात वगैरे, तर त्या हिशोबाने मी ठरवेन आणि तुम्हालाही सांगेन. तसं इथे यायला मी तुम्हाला सांगितलं की 60 युरोचा विजा ऑन अरायवल, एकदम स्मूथ एक्सपिरियन्स. पेमेंट केल्यासारखा एक बोर्डिंग पाससारखा विजा मिळतो. मग नंतर पासपोर्ट कंट्रोल केला, तिथे फुकट सिम कार्ड मिळालं 10 GBचं आणि म्हणजे 10 GB नेट पॅकवालं. लगेच सुरू झालं ते पण. आणि सिम कार्ड कसं सुरू करायचं, सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकलं की त्यांचा मेसेज येतो 1998 आपलं बर्थ इयर टाकायचं, मेसेज करायचं, त्यांना रिप्लाय देऊन लगेच सुरू होतं विदिन 5 सेकंड्स. आणि मग त्यानंतर इथे येण्यासाठी मेट्रो तिकीट काढलं, जे 14 युरोचं रिटर्न तिकीट आहे. काम झालं, अर्धा तास लागतो रेड लाईनने आणि बघत बघत यायचं. सगळं दिसतं, एमिरेट टॉवर्स दिसतात, दुबई फ्रेम दिसते सगळं. त्यामुळे मेट्रोने फिरलेलं चांगलं. पण तुम्ही अगदीच थकलेलं असाल, तुम्हाला थकायचं नसेल तर तुम्ही कारने पण टॅक्सीने पण येऊ शकता. आणि टॅक्सीला मी सर्च केलं तर 15 युरो वन वे लागतात. तर ठीक आहे, ते पण अफोर्डेबल आहे. आता मी बघतो बुर्ज खलिफाला जाऊन काय प्राईस आहे. गाईज मी तिथे गेलेलो बुर्ज खलिफाच्या बेसला आणि तिथे जाऊन कळलं की खूप लाईन आहे आणि ऑनलाईन तिकीट काढलं पाहिजे होतं. आणि जर ऑफलाईन तिकीट काढायचं ऑन द स्पॉट तर मग तिथे जाऊन लाईनमध्ये उभं राहावं लागेल. प्लस तिथे व्हिजिट करायला 2 ते 2.5 तास लागतात. हे मी सर्च केलेलं, पण मला वाटलेलं मी लवकर पोचेन आणि मग मला ती रिस्क नाही घ्यायची की मी माझी फ्लाईट मिस करणार. म्हणून मी ठरवलं की नाही जायचं बुर्ज खलिफाच्या टॉपला. असंच दुबई मॉल फिरू, बघू काय आहे, तुम्हाला दाखवतो. माझी चार्जिंग बॅटरी लो आहे मोबाईलची, तर मला आधी काहीतरी बॅटरी चार्ज करण्यासाठी जागा शोधायला लागेल. मला खायचं पण आहे, तर मी विचार करतो आहे की जिथे खाईन तिथे अशा ठिकाणी खाईन जिथे चार्जिंग पॉईंट पण आहे. तर मी माझा मोबाईल चार्ज करून घेईन. मी माझा फोन चार्ज केला आहे. ॲपल स्टोअरमध्ये गेलो आणि तिथे जाऊन मॅक्सेफला चार्ज केला. तिथे नॉर्मल डिस्प्लेचे फोन ठेवलेले असतात ना, तिथे गेलं 25% झालं आहे. म्हटलं थोड्यासाठी बस. आणि बघितले आजूबाजूला फोन्स वगैरे तिकडे,
जर्मनीपेक्षा स्वस्त आहे चांगलंच. म्हणजे आय वॉच बघितलं मी 83 ते 80 युरोने स्वस्त आहे. आणि बाकीच्या पण गोष्टी तर दुबईमध्ये बाहेर येऊन घेतल्या तर नक्कीच स्वस्त आहेत. ॲटलिस्ट ॲपलच्या गोष्टी आणि बाकीच्या आता बघायला लागेल मला. पण फार काय हौशी नाही आहे मी अशा गोष्टी घ्यायच्या. पण फक्त बघून आलो का तर मोबाईल चार्ज करत होता. आता बघतो खायचं काहीतरी कुठेतरी. लेट्स सी कुठे फूड मॉल आणि काय खायचं नेमकं हेच समजत नाही आहे. आणि मग नंतर परत तेवढं चालत जाऊन मेट्रोने जायचं आहे. मग बघूयात, दाखवतो तुम्हाला मी काय खाईन ते. मी दुबई मॉलमध्येच आहे अजून आणि फिरता फिरता एकदम मस्त मोठा एक ॲक्वेरियम सारखा दिसला आहे. हे बघा भारी आहे. ते बाजूला हा फूड मॉल फूड कोर्ट टाईप आहे. खायला भरपूर गोष्टी आहेत. एकदम भारी दिसतं. तिथे आतमध्ये जायला मला ते फी आहे एवढं आहे ह्या पार्टमध्ये जायला. पण इथून बघू शकतो आपण असं मोठं ॲक्वेरियम आहे. हा मासा बघा. मी आलेलो आहे आता दुबई चॉकलेट घ्यायला. स्पेसिफिक जे फेमस आहे तुम्हाला दाखवतो. हे दुकान आहे पेकानो. चांगलं आहे हे दुकान. आणि हे इथलं हे इंस्टाग्राम फेमसवालं दुकान पण चॉकलेट. पण मी हे वाला घेतो आहे कारण की हे स्वस्त आहे. सेमच गोष्ट आहे म्हणजे इन शॉर्ट हे फेमस झालेलं म्हणून मागे आणि हे ह्यांचं लोकल आहे. बट इथे बाकीचे पण चॉकलेट्स आहेत. तुम्ही बघू शकता अजून वेगळे. चांगलं आहे हे दुकान. वेगवेगळ्या गोष्टी पण मिळतात. ते एक स्पेसिफिक चॉकलेट पण ट्राय करायला देतात. मस्त आहे. मी पण घेतले चॉकलेट्स घेऊन जायला. तर इथे या तुम्हाला वाटलं की दुबई चॉकलेट घ्यावं तर दुबई मॉलमधून इथून नक्की घ्या हे चॉकलेट. मला आवडलं हे दुकान. स्वस्तवाले ऑप्शन्स पण आहेत, महागवाले पण ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जसे पाहिजे तसे. मी सर्वात स्वस्तवाला ऑप्शन घेतला आहे कारण की दुबई चॉकलेट मी खाल्लं आहे ऑलरेडी. पण आता आलो इथे आणि दुबई चॉकलेट घ्यायचं आणि घेऊन जायला मुंबईला म्हणून मी आलो. घेतलं इथे स्वस्तवाले. भेटू बाय. आता मी इथून जाणार आहे तसं मेट्रोने वर आणि मेट्रोने एअरपोर्टला. बस झाला आता. मे बी खायला काय वाटेत दिसलं तर त्यासाठी ते घेईन. नाहीतर मग डायरेक्ट मेट्रो एअरपोर्ट. भेटू एअरपोर्टवर. पिस्ताची आईस्क्रीम घेतो आहे. आईस्क्रीम आवडतं खायला. म्हणलं दुबईमध्ये आलो आणि पिस्ताची आईस्क्रीम नाही घेते. ट्राय करत आहे असं नको व्हायला. थँक्यू. येस. المحطة القادمة هي المطار. इतकं माझी बॅटरी लो होती म्हणून मी चार्ज केला फोन आणि आता मी परत निघालो आहे दुबईवरून मुंबईला जायला. जवळजवळ 50 मिनिटाने फ्लाईट आहे माझी. त्यानंतर मी इतक्या वेळ काय केलं तर आधी तर येऊन बसलो
फोन चार्ज लावला, झोपलो मी जवळजवळ अर्धा पाऊण तास. आणि त्यानंतर खाल्लं थोडे फ्राईज. म्हटलं की जास्त नको खायला, प्लेनमध्ये मिळेलच, उगीच का पैसे जास्त वाया घालवायचे. प्लस व्हेज पण काही ऑप्शनच नव्हता, मेन ते पण एक कारण आहे. आणि त्यानंतर एक मॅग्नेट घेतलं इथून ड्युटी फ्रीमधून. आणि आता बोर्डिंग सुरू झालेलं आहे, तर विचार करतो आहे की जातो, बघतो. बाकी तर काय नाही. आता तुम्हाला मुंबई लँडिंग, मुंबई दर्शन आणि भेटू थोड्या वेळातच. मुंबईचा रात्रीचा व्ह्यू दाखवेन लँड होतानाचा, कारण की माझी विंडो सीट आहे, तर खिडकीतून रेकॉर्ड करेन. बघू आपल्या नशिबात कोणती बाजू आहे मुंबईची. बाय. हॅलो गाईज, नमस्कार परत आणि वेलकम बॅक. हा व्लॉग म्हणजे हा व्हिडिओ मी शूट करतो ॲक्च्युली परत जातानाच्या जर्नीसाठी फ्रॉम मुंबई टू हॅम्बर्ग. म्हणजे 1 महिन्याची वेकेशन संपली माझी आणि आता मी परत चाललो आहे. तर जाताना मला इथे आता 12 तासाचा लेओव्हर आहे आणि म्हणून मी एक लाऊंज, म्हणजे आता दुबईला आलो आहे मी आणि दुबईला 12 तासाचा लेओव्हर आहे, म्हणून विचार केला की लाऊंजमध्ये थांबाव्यात. आपण जरा खाऊ पिऊयात, थोडी झोपायची सोय असेल का बघूयात. पण इथे झोपायची सोय नाही आहे तशी, असंच बसायची जागा आहे, त्यावरच मी झोपणार आहे थोड्या वेळासाठी. पण लाऊंज ॲक्सेस मला कसा मिळाला, तर माझ्या पप्पांकडे एक प्रायोरिटी पासचं एक कार्ड मिळालं त्यांना जस्ट मी याच्या 1 दिवस आधी, आणि त्यावर 2 इंटरनॅशनल लाऊंज ॲक्सेस फ्री आहेत. तर म्हणलं ट्राय करून बघू आहे ॲक्सेस मिळतो आहे का, आणि मिळाला मला. तर तो ॲक्सेस 4 तासासाठीच असतो, तर 4 तासाने परत रिन्यू करावा लागणार. तर मला नंतर परत 8 वाजता 4 तासाने परत मला ते कॉल करतील किंवा मी जाणार तिकडे आणि मला रिन्यू करावं लागणार. ती एक गोष्ट झाली. आणि समजा जर चुकून फ्री नसेल तर $35 लागतील, म्हणजे अराऊंड 3,000 रुपये. तर ठीक आहे, आता आलो आहे, स्वाईप केलं आहे, तर 3,000 रुपये आले तर कार्डमध्ये तर भरावे लागणार बिलमध्ये. आणि तुम्हाला मी दाखवतो की आता इथे लाऊंजमध्ये आलो की खायला फ्री असतं सगळं, खायला प्यायला बार पण आहे इथे आणि वेगवेगळ्या टाईपचे डिशेस आहेत, डेझर्ट्स आहेत. आणि दाखवतो तुम्हाला आता जस्ट 1 मिनटं. हे बघा, इथून आत आलो की इथे समोर रिसेप्शन डेस्क आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला प्रायोरिटी पास वगैरे दाखवावा लागतो. आणि या साईडला इथे समोर फ्लाईट शेड्यूल पण लावला आहे, तर ते आपण बघू नंतर जेव्हा वेळ होईल तेव्हा. इथे रेस्टरूम्स आहेत आणि हे सगळे बसायचे एरियाज आहेत. काय कुठे असं मध्ये मध्ये चार्जिंग पॉईंट्स पण आहेत इथे. तर आता मी तुम्हाला दाखवतो की काय आहे खायला. स्टार्टिंग फ्रॉम इथे काही 7 अप स्प्राईट्स वगैरे ठेवलेले आहेत, टॉनिक वॉटर कोणाला काय पाहिजे असेल तर, सलाड, नंतर वेगवेगळ्या टाईपचे केक, डेझर्ट्स आहेत. हे पेकान टार्ट मी खाईन, तुम्हाला दाखवेनच मी काय रिॲक्शन येते, कॅरेट केक वगैरे. आणि हे नॉर्मल सँडविच आहे, व्हेज सँडविच, ते खाल्लं मी, ओके होतं. हे टोमॅटो सँडविच वगैरे पण आहे. प्रत्येक ह्याच्यात एग आहे, पण कसं ते विगनचं ऑप्शन नाही आहे. हे टुना सॅलड किंवा चिकन मस्टर्ड सॅलड वगैरे आणि सँडविच, बर्गर, कॉफी मशीन आहे. आणि कोणाला काही कॉफी किंवा असं पाहिजे असेल तर बासमती राईस, कढाई, ही हा राईस आहे. आणि ही व्हेज कढाई आहे, व्हेज भाजी कोणाला पाहिजे असेल तर भातासोबत. देन वी हॅव नूडल्स, स्टर्ड नूडल्स, हे पण व्हेजच आहेत, व्हीट सोयासोबत. मग गार्लिक ब्रेड आणि किबे अल रहीब, हे मला विचारावं लागणार नक्की काय आहे, म्हणजे व्हेज आहे की नॉनव्हेज आहे. मग आपल्याकडे सूप आहे आणि त्यासोबत खायचे कार्डॉन्स. आणि इथे काय आहे, ही अरेबिक कॉफी, ब्रेड बास्केट, नॉर्मल खजूर, प्लेन डेट्स वगैरे, स्टफ डेट्स पण आहेत. आणि हे अजून
वेगवेगळे मफिन्स आहेत, जिंजर केक वगैरे, ज्यूस काउंटर, कोणाला नुसतंच काय म्हणतात लिंबू पाणी पाहिजे असेल तर ते पण आहे. आणि हा पण बसायचा एरिया आहे इथे सगळीकडे. ही दुसरी बाजू आहे, इथे आता हे बीफचं काहीतरी आहे, मी उघडत नाही जास्त काही बीफ असल्यामुळे. आणि मस्त ग्रीन बीन्स, पास्ता आहे जो मी घेतला आहे आता ताटात, आणि हैदराबादी चिकन बिर्याणी, आणि परत सॅलड वगैरेच आहे. आता तुम्हाला दाखवतो टेस्ट रिॲक्शन. पास्ता घेतला आहे मी, व्हेज पास्ता, बघू ट्राय करा. ओके, टोमॅटो सॉस जास्त आणि गोड आहे, म्हणजे आपल्याला इंडियन्सना आवडेल अशातला वाढ नाही आहे. इटालियन पण स्टाईल नाही आहे, असंच काहीतरी वेगळंच आहे. खूप टोमॅटो सॉस आणि खूप गोड आहे, तेवढं काही चांगला नाही आहे. मी तर म्हणेन मी परत नाही येणार. आणि आता मी नूडल्स ट्राय करेन, तुम्हाला दाखवतो, आणि मग त्यानंतर डेझर्ट्स. आपण आलेलो आहोत डेझर्ट सेक्शनमध्ये, आणि मी घेऊन आलो आहे बनाना मफिन आणि जिंजर केक. लेट्स ट्राय की हे कसे आहेत. ओके, जिंजर केकमध्ये अगदी थोडंच ओके असा जिंजरचा स्वाद आहे, आणि बनाना मफिनमध्ये चांगलं आहे. बनाना मफिन चांगलं आहे, टेस्ट चांगली आहे, गोड चांगलं आहे, आणि बनानाचा फ्लेवर पण एकदम मस्त स्ट्रॉंग येतो आहे. आणि आतमध्ये बनानाचे तुकडे पण नाही आहेत, म्हणजे मला नाही आवडत तुकडे असलेले, नाहीतर मग भरपूर केक्समध्ये, ॲटलिस्ट जर्मनीमध्ये बनाना केकमध्ये आतमध्ये बनानाचे तुकडे असतात, एकदम बेकार लागतात. खूप खराब एक्सपिरियन्स आहे. आणि माझा म्हणजे जर्मनीत गेल्यानंतर पहिल्या वाढदिवसाला माझ्या मित्रांनी बनाना केक आणलेला, का माहिती का, आणि ते खाऊन दोघा-तिघांना उलटी पण झाली. जाऊ द्या, तरी पण मी ते ट्राय केला आणि चांगलं आहे, कारण की यात बनानाचे तुकडे नाही आहेत. भारी आहे. आता बघू ह्यापुढे मी काय खातो आहे की झालं, झोपेन थोडा वेळ आणि मग निघेन. बघू, तुम्हाला देत राहीन अपडेट्स.